रोड अपडेट. नेहमीच आपल्या व्हिडिओवर असलेला टॉपिक असलेला विषय म्हणजे रोड अपडेट. कधी समृद्धी महामार्ग, कधी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, कधी मुंबई नाशिक महामार्ग. म्हणजे नेहमीच आपण कुठल्या रस्त्याने प्रवास करत असतो आणि त्याचे अपडेट देत असतो. तर मी नेहमी रोड अपडेट का देतो? आता तुम्ही जे पाहत आहे की मी ज्या रस्त्याने चाललोय ते मी आता कामावरून सुटलेलो आहे आणि घरी चाललेलो आहे. हा जो आहे बाजूला पट्टा जो ब्रिजचा पट्टा आहे जो कुक्षी आणि आमने गावांना जोडतो. पूर्वी याच रस्त्याने आम्ही कामाला जायचो 3-4 वर्षापूर्वी, जेव्हा समृद्धी महामार्ग अस्तित्वात नव्हता. आणि हा जो कुक्षी इंटरचेंज आहे समोर तुम्हाला दिसत आहे, याच ठिकाणी बाजूला साईदारा वेअरहाऊस लॉजिस्टिक्स, सुमित लॉजिस्टिक्स होते. तिथून आम्ही कामाला जाण्याकरता रस्त्याचा वापर करायचो. आणि आज 3 ते 4 वर्षांमध्ये इतका मोठा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तयार झालेला आहे, याचा काही हिस्सा समृद्धी महामार्गाच्या वापरासाठी आहे, जो कुक्षी गावाच्या पुढील भागात आहे. आणि आपण ज्या मार्गावर चाललो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याचे सुरू असलेले काम इथे जे वेअरहाऊसेस आहेत त्यांच्यात कुठल्याही प्रकारची एंट्री किंवा एक्झिट नव्हती पूर्वी. याच मार्गाचा वापर करायला लागायचा. परंतु आता हे तुम्ही ब्रिजच्या बाजूला पाहू शकता, नवीन रस्ता जो दिसत आहे तो म्हणजे आताच्या घडीला त्या वेअरहाऊसेससाठी तयार करण्यात आलेली एंट्री एक्झिट. खूपच सुंदर असे संध्याकाळचे चित्र दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील. ज्या मार्गाने मी कामाला येतो म्हणजेच भिवंडी ते वाशिरे, मला जुना आग्रा रोड दिसतो ज्या मार्गाने मी येतो, किंवा कल्याण भिवंडी बायपासवरनं येतो. म्हणजे कुठूनही आलो तरी मला मुंबई नाशिक महामार्गावर येऊन समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हे जे बनत आहे यांच्या बाजूनेच जावे लागते. त्यामुळेच आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी या रस्त्यांचे रोड अपडेट असतात. इथे वाहतूक कोंडी लागलेली आहे. ही वाहतूक कोंडी म्हणजे मुंबई नाशिकवरनं ज्या गाड्या भुयारी मार्गाने वरती येतात, या मार्गाला जोडतात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला, त्या ठिकाणी आहे. आणि इथे अशी वाहतूक कोंडी होणे नित्याचीच बाब आहे, रोजच असा होतो. सुसाट प्रवास करून येतात समृद्धी महामार्गाने आणि इथे वडपेची टेकडी या ठिकाणी अडकतात. बघा, थोड्याफार बाईक पास झाल्या असतात तर या माणसाने कशी गाडी एकदम कोपऱ्याला लावले. काय आता बोलणार, जाऊ द्या. तर आपण कामावर येताना जाताना या मार्गाने आपण येतो जातो, म्हणून आपले जे व्हिडिओज आहेत ते रोड अपडेट संदर्भात असतात. क्वचित कधीतरी 10-15 दिवसांनी आपण एखादा वेगळा रूट पकडतो, जसे याच वडप्याच्या टेकडीपासून विरार इंटरचेंजपर्यंत, किंवा आमने इंटरचेंजपासून बदलापूर रायते इंटरचेंजपर्यंत. नाहीतर मग आपल्या याच ठिकाणचे व्हिडिओ असतात. ही जी वाहतूक कोंडी होते नित्याचीच बाब आहे रोजची, याचे काही कारणे आहेत. ते बहुतांश सर्वांना समजते.
परंतु त्या कारणांमुळे आपल्याला वाहतूक कोंडी होते, तरी आपण ते कारणांचे जे काय निराकरण करत नाही आणि त्यातनं आपण स्वतःची सुटका करून घेत नाहीत. टेकडीच्या बाजूला देखील रस्ता बांधतात का काय समजत नाही. भराव टाकला आणि खोदकाम सुरू आहे. तर इथे वाहतूक कोंडी लागण्याचं सर्वात पहिलं मुख्य कारण म्हणजे ही जी वडपेचे टेकडे, आता आपण जिथे चाललोय पोहोचलोय, तुम्ही समोर पाहू शकता वडपेचे टेकडे पुलाचे काम सुरू आहे. ते काम जेव्हा सुरू होईल ना तेव्हा इथे वाहतूक कोंडीत बराच फरक पडेल. आणि आता तर अशक्यच वाटतं की आता पावसाळा सुरू होणार आहे. आणि इथे या वडपेच्या टेकडीपासून तुम्ही बाजूला जर लक्ष दिलं तर तुम्हाला सर्वत्र कचरा दिसेल. हे बघा, सर्व कचरा इथे या मुंबई नाशिक महामार्गाला या वडपेच्या टेकडीवर टाकला जातो आणि तो कचरा पेटवला देखील जातो. तुम्ही पाहू शकता. हा नक्की कुठने येतो, कारण इथे भाजीपाला देखील असतो या कचऱ्यामध्ये. कधी कधी कांदे बटाट्याच्या गोण्या असतात. तर कधी इतर काय असते पाहू शकता तुम्ही कशी पेटून दिलेला कचरा. हा कचरा म्हणजे इथे बहुतांश आजूबाजूला ढाबे आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांचा असावा असा एक अंदाज आहे. आता मुख्य वाहतूक कोंडी का होते तर याच ठिकाणी आपलं उजव्या हातावरनं बरेचसे रॉंग साईड येतात. काही निंबवली मार्गे येणाऱ्या ज्या गाड्या त्या येतात किंवा ग्लोबल कॉम्प्लेक्स या ठिकाणी ज्या गाड्या निघतात ते खाली जाऊन भुयारी मार्गाचा वापर न करता या ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या इथनंच रॉंग साईडने येतात. आणि तिथे वळण छोटंच असताना देखील त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी करतात. आणि दुसरं जे कारण आहे ते शांग्रीला रिसॉर्ट्स. हे बघा गाडी किती एकमेकांना पार घसटून येत आहेत. तर दुसरं जे वाहतूक कोंडी होते ते या ठिकाणी इथे देखील वळण दिलं, इथे गाड्या वळण घेत असतात सांगरेला रिसॉर्टच्या एक्झॅक्टली समोर, म्हणून इथे देखील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झालेली आहे. इथून पुढे गेल्यास आपल्याला वडपे लागतो. वडपे जो ब्रिज आहे, वडपे ते माझेवाडा जे रोड वायडिंगचे काम सुरू होतं त्यातील या नाशिकच्या बाजूने जाताना जो पहिला टप्पा लागतो तो म्हणजे वडपेचं ब्रिज. तिथे देखील प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची. आता ब्रिज चालवल्यामुळे सुसाट गाड्यावरती जातात, नाहीतर मग त्या ठिकाणी देखील वळण घ्यायचे. आणि अजून एक जी मुख्य लाईन जर चालू केली वडपेचे ब्रिजवरची जी मुंबईकडून येते तर कदाचित इथे जी वाहतूक कोंडी होती ती पूर्णपणे कदाचित बंद होऊ शकते. आणि शिस्त तर जराही नाहीये, कारण सकाळी कधी कधी मुंबईकडनं येणारी जी वाहतूक आहे ती प्रचंड खोळंबलेली असते. त्यामुळे ते टोटल या ब्रिजवर नाही जात रॉंग साईडने आणि पूर्ण ब्रिज पॅक केलेला असतो. त्यामुळे जे मुंबईच्या दिशेने जातात त्यांना ब्रिजच्या खालून जावे लागते. असो, मुख्य मुद्दा म्हणजे आपल्याला कामाला जाण्यासाठी भिवंडी ते वाशिरे हा प्रवास करताना याच मार्गाने जावे लागते. म्हणून आपण नेहमीच रोड अपडेट घेत असतो आणि या रस्त्यांचे व्हिडिओज बनवत असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करावे. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. कास आपल्यासाठी आपले मराठी सतत वेगवेगळे रोड अपडेट्स आणि व्हिडिओला हाईप करायला देखील विसरू नये. कमेंट सेक्शनच्या बाजूला हाईप सेक्शन असतो ज्याच्यामध्ये पॉईंट्स वाढतात आणि व्हिडिओ रँकिंगमध्ये जातो. त्यामुळे हाईप करायला देखील विसरू नका.
भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.